हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण हायड्रोकार्बन्स या टॉपिकमध्ये हॅलोजनेशन ऑफ अल्केन आपण रिॲक्शन स्टडी करत होतो. त्यामध्ये क्लोरिनेशन ऑफ मिथेन आपलं झालेलं आहे. क्लोरिनेशन ऑफ मिथेन गिव्स क्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन, ट्रायक्लोरोमिथेन आणि टेट्राक्लोरोमिथेन. ओके, हे आपलं झालेलं आहे. त्यानंतर एज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन, कुठल्या कार्बनचा हायड्रोजन इझिली रिप्लेस होत असतो हायड्रोजनच्या सबस्टिट्यूशनसाठी. ओके, ते आपलं झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण आता ब्रोमिनेशन बघणार आहे. जसं क्लोरीनचा ॲटम अल्केनमधील हायड्रोजन ॲटमला रिप्लेस करत होता, त्याच पद्धतीने ब्रोमिनेशनमध्ये ब्रोमिनचा ॲटम अल्केनमधील हायड्रोजनच्या ॲटमला कसा रिप्लेस करतो ते आपल्याला बघायचं आहे. बघा, याच्यामध्ये ब्रोमिनेशन ऑफ अल्केनमध्ये दिस ब्रोमिनेशन ऑफ अल्केन इज कॅरिड आउट ओके इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट और अनहायड्रस अल्युमिनियम ब्रोमाइड. ओके, बघा आपण सिंपल जर घेतला असेल CH3CH3 हा जर आपण अल्केन घेतला असेल, ह्याचं नेम काय आपलं इथेन आहे ना. दोन कार्बनचा अल्केन काय आपलं ह्याचं नेम इथेन आहे. याची रिॲक्शन ब्रोमीन बरोबर केली आपण इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. ओके, अल्ट्राव्हायोलेट लाईट काय होणार आहे, इथं दोन्हीसुद्धा कार्बन आपले कसे आहेत, हा कार्बन दोन्ही पण प्रायमरीच आहेत ना. तर का हा कार्बन दुसऱ्या एकालाच आहे, हा पण एकालाच अटॅच आहे. दोन्हीसुद्धा प्रायमरी कार्बन आहेत आणि प्रायमरी कार्बनला अटॅचला हायड्रोजन सगळे आपले काय असणार आहेत, प्रायमरी हायड्रोजन ॲटम असणार आहेत. त्यामुळे इथं तुम्ही काय लिहू शकताय बघा, ह्यामध्ये CH3CH2Br प्लस इथला एक हायड्रोजन आणि ब्रोमीन. ओके, हा HBr तुम्ही लिहू शकताय. याचं नेम आहे CH3CH2 ग्रुप आपला नॉमेनक्लेचर झालेला आहे आता. हा इथाइल ग्रुप आणि पुढचं काय येणार आहे ब्रोमाइड. ओके, इथाइल ब्रोमाइड याचं फॉर्मेशन आपल्याला मिळेल किंवा ह्यालाच आपण IUPACमध्ये काय म्हणतो, हा ब्रोमीन सबस्टिट्यूएंट आहे आणि दोन कार्बनचा अल्केन काय येणार आपला इथेन. नेम काय येणार आपलं याचं ब्रोमो इथेन. बरोबर आहे, ब्रोमो इथेनचं फॉर्मेशन आपलं चाललं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा पुढचं आपण घेतलं याच्यामध्ये CH3CH2CH3 हा आपण अल्केन घेतला असेल. इथं कार्बन ॲटम्स किती आहेत आपले, टोटल कार्बन ॲटम किती आहेत ह्या अल्केनमध्ये 3 आहेत ना. हे 3 कार्बनचा अल्केन कुठला झाला मग प्रोपेन. बरोबर आहे. सेम ब्रोमिनेशन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये काय करणार आपण लक्षात घ्या. इथं आता कार्बन ॲटम्स एज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आपला कुठला असतो, कुठल्या कार्बनचा हायड्रोजन इझिली रिमूव्ह होत असतो, ऑर्डर ऑफ रिॲक्ट आपण दिलेला आहे. ओके, कुठल्या कार्बनचा रिमूव्ह होतो, टर्शरी कार्बनचा, त्यानंतर सेकंडरी आणि त्यानंतर प्रायमरी. बरं आहे की नाही. मग आता इथं बघा कार्बन ॲटम हा कार्बन कसा आहे, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे, प्रायमरी ना दुसऱ्या एकाच कार्बनला. आणि हा कार्बन कसा आहे आपला सेकंडरी, दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे हा काय येणार आहे सेकंडरी. परत हा प्रायमरी. सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन आपला इझिली रिमूव्ह होत असतो, त्यामुळे 2 प्रोडक्ट आपल्या इथे मिळू शकतात. पहिला जो आहे याच्यामध्ये CH3CH. ओके, हा कार्बन आहे तो प्रायमरी, हा सेकंडरी आणि हा कुठला आपला टर्शरी. बरोबर आहे. मग इथं काय येणार आहे, इथला हायड्रोजन रिमूव्ह झाला तर इथं ब्रोमीन, इथं काय येणार आहे CH3. ओके, लक्षात आहे. इथला हायड्रोजन ॲटम ब्रोमीन रिप्लेस झाला तर आपल्याला हा मिळेल. लक्षात आहे. आणि इथला जर रिमूव्ह झाला तर काय येणार CH3CH2CH2Br. बरोबर आहे. असे 2 प्रोडक्ट मिळतील की नाही आपल्याला. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावरती तर हा पण प्रायमरी आणि सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावरती 2 प्रोडक्ट आपल्याला मिळतील. तर ह्यातला मेजर कुठला प्रोडक्ट येणार आहे आपला, कुठला प्रोडक्ट मेजर येणार सांगा, मेजर आणि मायनर कुठला, कुठला मेजर प्रोडक्ट असेल सांगितलं आहे आपण
एज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम, कुठल्या कार्बनचा हायड्रोजन इझिली रिमूव्ह होत असतो? टर्शरी कार्बनचा, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर प्रायमरी. इथं आपले दोनच कार्बन आहेत, कुठले? प्रायमरी आणि सेकंडरी. मग कुठल्या कार्बनचा हायड्रोजन इझिली रिमूव्ह होतो? सेकंडरी कार्बनचा. त्यामुळे सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावरती मिळणारा जो प्रोडक्ट आहे तो आपला मेजर प्रोडक्ट असणार आहे आणि हा मायनर असणार आहे. की मोर क्वांटिटीमध्ये इल्ड जे मिळणार आहे ते आपल्याला ह्या प्रोडक्टचं मिळणार आहे. ह्याचं नेम आहे, हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा. सेकंड कार्बनला कोण आहे? ब्रोमिन आहे. ब्रोमिनला सफिक्स लावून प्रिफिक्स घेणार आपण. 2 नंबरला ब्रोमिन आहे 2, ब्रोमो म्हणणार. ब्रोमिनला आपण काय म्हणणार आहे? ब्रोमो. आणि पुढं काय येणार आहे? प्रोपेन. नेम काय ना आपल्या ह्याचं? 2 ब्रोमो प्रोपेन. इथं बघा, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड. इथं 1 नंबरला ब्रोमिन आहे, त्यामुळे तिला काय म्हणणार तुम्ही? 1 ब्रोमो प्रोपेन. बरोबर आहे. हा काय ना आपला 1 ब्रोमो प्रोपेन. ओके. हा आपला इथं मेजर प्रोडक्ट आहे. जवळपास 97% इल्ड ह्याचं मिळणार आहे आपल्याला. ओके, 97%. आणि हा मायनर आहे, कमी क्वांटिटीमध्ये हा आपल्याला मिळत असतो. 100%मध्ये हा फक्त 3% मिळत असतो मायनर प्रोडक्ट्स. ओके, हा फक्त आपल्याला 3%मध्ये मिळत असतो. ओके, लक्षात आहे का? हा झाला प्रोपेनसाठी. आता जर आपण ब्युटेन बघितलं असेल, ब्युटेनला कसं येईल बघा, CH3 CH2 CH3. ह्याच्यामध्ये कार्बन ॲटम किती आहेत आपले? 4 कार्बन ॲटम्स आहेत ना. 4 कार्बन ॲटमचा अल्केन कुठला झाला आपला? 4 कार्बनचा अल्केन कुठला? ब्युटेन ना. मग ह्यामध्ये कार्बन ॲटम्स कुठले आहेत? हा कार्बन कसा आहे? हा कार्बन कसा आहे रे? प्रायमरी आहे का सेकंडरी आहे? हा दुसऱ्या किती कार्बन लाटायचा आहे? एकाच कार्बन लाटायचा आहे ना, म्हणून ह्याला काय म्हणायचं? प्रायमरी. आणि ते कसं दाखवतो आपण? 1 करून वरती स्मॉल सर्कल. हा कार्बन दुसऱ्या किती कार्बन लाटायचा आहे? 2 कार्बनला ना, म्हणून ह्याला काय म्हणणार तुम्ही? सेकंडरी. हे वरती स्मॉल सर्कल करणार. हा पण कसा आहे मग? प्रायमरी का सेकंडरी? सेकंडरी ना, दुसऱ्या 2 लाटायचे आहेत. हा पण सेकंडरी. आणि हा कसा असणार आहे? प्रायमरी. टर्मिनल कार्बन ऑलवेज प्रायमरी असतात. मग आता रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन आपलं कसं येणार आहे? सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन पहिल्यांदा रिमूव्ह होतो, त्यानंतर प्रायमरी कार्बनचा. त्यामुळे 2 प्रोडक्ट मिळतील. एकदा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाल्यावरती आणि एकदा प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ब्रोमिननं सबस्टिट्यूट झाल्यावरती. मग आता हे तुम्ही लिहू शकता. बघा, सेम कंडिशन. ब्रोमिनेशन करणार आहे आपण Br2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, अल्ट्राव्हायलेट लाईटच्या प्रेसमध्ये. आता इथला तुम्ही रिमूव्ह करा. सेकंड कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस होणार इझिली ॲज कम्पेअर टू प्रायमरी. इथं ब्रोमिन CH3 लक्षात आलं. प्लस दुसरा कुठला आहे ना प्रोडक्ट तुम्हाला? प्रायमरीचा रिमूव्ह झाला, CH3 CH2 CH2 Br. ओके, हे अशा पद्धतीने 2 प्रोडक्ट मिळतील. मग ह्यातला मेजर प्रोडक्ट कुठला येणार? मेजर कुठला येणार सांगा बघूया. हा येणार ना. ओके, सेकंडरीचा रिमूव्ह झाला, मेजर असणार आहे. ह्याचं नेम सांगा. काय नेम लिहायचं? लॉंगेस्ट चेन कार्बनची सिलेक्ट करणार. कुठल्या साईडनं नंबरिंग स्टार्ट करणार तुम्ही? ज्या साईडनं ब्रोमिन जवळ आहे ना त्या साईडनं. इकडून ब्रोमिन 3 नंबरला येतो आहे, इकडून 2 नंबरला ना, त्यामुळे नंबरिंगला फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा काय येणार आहे? 4th येणार. बरोबर आहे. त्यामुळे नेम कसं येणार आहे आपलं? 2 ब्रोमो ब्युटेन. बरोबर आहे. हे काय ना आपलं 2 ब्रोमो ब्युटेन. इकडे कसं येईल सांगा? इथे 1 नंबरलाच ना, जिकडून ब्रोमिन जवळ आहे त्या साईडनं नंबरिंग. हा फर्स्ट 1 नंबरलाच ब्रोमिन आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4th. नेम काय न्यायचं? 1 ब्रोमो ब्युटेन. ओके, हा काय ना 1 ब्रोमो ब्युटेन. बरोबर आहे. मायनर मेजर कुठला मेजर प्रोडक्ट असणार आहे ह्यामध्ये? हा मेजर ना, आणि हा काय असणार आहे? मायनर असणार आहे. हा आपला मेन प्रोडक्ट असणार आहे, म्हणजे मेजर प्रोडक्ट असणार आहे. आणि हा आपला
ओके, मायनर प्रोडक्ट असताना कमी क्वांटिटीमध्ये हा आपला मिळत असतो. ओके, ह्यांचं जर यील्ड सर आपण बघितलं तर ह्यामध्ये 98% आपल्याला हा मिळतो. ओके, आणि हा 92% मध्ये हा असतो. एवढं यील्ड ह्याचं जास्त क्वांटिटीमध्ये असतं, लक्षात घ्या. ओके, 100% मध्ये. ओके, लक्षात द्या. हा झाला इथेन, प्रोपेन आणि ब्युटेनसाठी. आता सगळे कार्बन एटम प्रायमरी आणि सेकंडरीसाठी आपण बघितलेलं आहे. आता टर्शरी कार्बनचं एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया. यामध्ये आपण घेणार आहे 2-मिथिल प्रोपेन ब्रोमिनेशन ऑफ अल्केनमध्ये. 2-मिथिल प्रोपेन CH3CH3. ओके, अशा पद्धतीनं आपला अल्केन असेल. टोटल कार्बन आपले किती आहेत त्याच्यामध्ये? किती कार्बन्स आहेत टोटल? किती आहेत रे? 4 आहेत का नाही? 4 कार्बनचा अल्केन कुठला असतो आपला? ब्युटेन असतो. मग सेकंड कार्बन हा पहिला कार्बन दुसरा. सेकंड कार्बनला कोण आणायचं आहे? मिथाइल ग्रुप आणायचं आहे की नाही? सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आणायचं तर काय म्हणतो आपण? आयसो म्हणतो ना. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप असेल तर आयसो म्हणतोय आपण. नॉमेनक्लेचर झालेलं आहे सगळं आपलं. बघा याच्यामध्ये काय येणार आहे? आयसो, आणि पुढे काय येणार? ब्युटेन. आयसोब्युटेन ह्याचं नेम होईल. हे कॉमनमध्ये IUPAC कसं असतं? सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहे CH3, 2 मिथाइल आणि स्ट्रेट चेनमध्ये 3 कार्बन. 3 कार्बनचा पॅरेंट अल्केन प्रोपेन. काय होणार? हा 2 मिथाइल प्रोपेन. आयसोब्युटेनवर 2 मिथाइल प्रोपेन झालं. ओके, ब्रोमिनेशन करा Br2. सेम इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेसमध्ये. हा कार्बन कसा आहे मग सांगा? प्रायमरी. बरोबर आहे की नाही? हा कार्बन कसा आहे? हा कार्बन कसा आहे? प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? कुठला आहे? टर्शरी आहे ना. दुसऱ्या 3 कार्बन लाडायचा आहे, 1, 2, 3. त्यामुळे हा काय येणार आहे? टर्शरी येणार. बरोबर आहे. 1, 2, 3 दुसऱ्या 3 कार्बन लाडायचं आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे? टर्शरी असं म्हणणार आहे. टर्शरी झाला. मग आता बघा टर्शरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करा. CH3 CH3 Br आणि पुढे काय येणार आहे? CH3 प्लस. ओके, प्लस आणखी कुठला प्रोडक्ट मिळेल सांगा याच्यामध्ये? आणखी प्रोडक्ट कुठला मिळेल त्यामध्ये? एक प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे ना. प्रायमरी सगळे असणार आहेत. ओके, हे तिन्ही सुद्धा प्रायमरी असणार आहेत. बघा इथं CH3 ओके, CH3 लक्षात आलं? CH2Br प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन आपण रिमूव्ह केला आहे, लक्षात घ्या. इथल्या प्रायमरी कार्बनचा आणि इथल्या टर्शरीचा केल्यावर हा प्रोडक्ट झाला आहे. आता ह्याच्यामध्ये यील्ड सेम मिळणार आहे ते 99% मध्ये हा मिळतो, लक्षात घ्या. आणि हा एकदम रिअर क्वांटिटीमध्ये म्हणजे 1% मध्ये आपल्याला हा मिळतो, लक्षात घ्या. प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस होण्याचा रेट एकदम कमी असतो. टर्शरीचा जास्त असतो आपला सगळ्यात जास्त. त्यामुळं हा आपला मेजर प्रोडक्ट आहे. ह्याचं IUPAC नेम कसं येईल सांगा? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा कार्बन असणारी. हा कार्बन कुठला येणार? फर्स्ट ना, सेकंड, थर्ड. सेकंड कार्बनला ब्रोमीन पण आहे, मिथाइल ग्रुप पण आहे. 2 सबस्टिट्यूएंट प्रेझेंट आहेत. अल्फाबेटिकल ऑर्डर घेस. पहिला कुठला येणार? ब्रोमीन येणार का मिथाइल ग्रुप येणार? ब्रोमीन येणार ना. किती नंबरला ब्रोमीन आहे? 2 नंबरला. त्यामुळे नेम कसं येणार? 2 ब्रोमो, 2 ब्रोमो, 2 मिथाइल आणि स्टेट चेनमध्ये 3 कार्बन. नेम आलं प्रोपेन. 2 ब्रोमो, 2 मिथाइल, प्रोपेन. ओके, आणि ह्याचं कसं येणार सांगा? ब्रोमीन टेस्टला फर्स्ट, सेकंड, थर्ड. इथं कसं येणार नेम याचं सांगा? अल्फाबेटिकल ऑर्डर ब्रोमीन फर्स्ट, 1 ब्रोमो, 2 मिथाइल, प्रोपेन.
ओके, हे अशा पद्धतीने येईल. लक्षात 1 ब्रोमो 2 मिथाइल प्रोपेट. ह्याचं कॉमन नेम घेतलं. कॉमन नेम आपलं कसं येणार आहे, 4 कार्बनचा अल्किल ग्रुप ब्युटील झाला. इथं ब्रोमिनाडेसला कार्बन कसं आहे, टर्शरी आहे. लक्षात का? त्यामुळे ह्याचं आपण टर्शरी फक्त TERT लिहितो, टर्शरी ब्युटील ब्रोमाइड. ओके, हे आपलं कॉमन नेम चालायचं, बरोबर आहे. आणि हा येणार आहे तो आयसोब्युटील ब्रोमाइड. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आपण आयसो म्हणतो ना. ओके, आयसोब्युटील ब्रोमाइड. ओके, लक्षात आलं, आयसोब्युटील ब्रोमाइड हा आपला मेजर प्रोडक्ट असणार आहे, हा आपला मायनर प्रोडक्ट असणार आहे. लक्षात दे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ही ब्रोमिनेशन ऑफ अल्केन मिळेल. आता 2 आपण इथं बघितलं आहे, एक ब्रोमिनेशन ऑफ अल्केनसाठी केलं आहे आणि दुसरं कुठलं आहे आपलं क्लोरिनेशन ऑफ अल्केन आहे, बरोबर आहे. आता दोन्ही रिॲक्शनमध्ये हायड्रोजन ॲटम रिप्लेस होण्याचा रेट जो होता तो कसा होता, टर्शरी सेकंडरी प्रायमरी असाच होता ना. टर्शरी कार्बनचा हायड्रोजन इझिली रिमूव्ह होत असतो दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी. लक्षात आहे. आता मग आपण काय करणार लक्षात घ्या. आता ह्या क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन ह्या 2 रिॲक्शन्स आहेत. इट इज अ चेन रिॲक्शन. ओके, डू नॉट स्टॉप एज सिंगल स्टेज, सिंगल chlorinated product or brominated products. Okay, it carry forwards all the hydrogen atoms are replaced by corresponding halogen atoms. Okay, बघा इथं क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन ह्या 2 रिॲक्शन्स आहेत. ह्या दोन्ही रिॲक्शन्स आपल्या चेन रिॲक्शन्स आहेत. ही कंटिन्युअसली कॅरी फॉरवर्ड होत असतात, एका सिंगल स्टेजला स्टॉप होत नाहीत. आपण आता क्लोरिनेशन ऑफ मिथेनचं एक्झाम्पल बघितलं होतं. जोपर्यंत मिथेनमधले सगळे हायड्रोजन रिप्लेस होत नव्हते क्लोरीन ॲटमनं, तोपर्यंत रिॲक्शन आपली कंटिन्यू झाली होती. लक्षात घ्या. ओके, त्यामध्ये जर तुम्ही क्लोरीन एक्सेस यूज केला तर रिॲक्शन कंटिन्यू होत असते आणि मिथेन एक्सेस यूज केला तर रिॲक्शन मिथाइल क्लोराईड साईडला स्टॉप होत असते. हे आपण सांगितलं होतं. आता बघा, दिस क्लोरिनेशन अँड ब्रोमिनेशन दॅट इज द हॅलोजनेशन ऑफ अल्केन. इट इज अ चेन रिॲक्शन. ओके, टेक्स प्लेस बाय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम कसं होतं ते आपल्याला बघायचं ह्यामध्ये. आता ऑलरेडी फ्री रॅडिकल काय असतो हे आपण लास्ट टॉपिकमध्ये स्टडी केलेलं आहे. बघा, क्लोरिनेशन अँड ब्रोमिनेशन. Chlorination and bromination is a chain reaction. ही आपली चेन रिॲक्शन आहे. takes place by free radical mechanism. टेक्स प्लेस बाय फ्री रॅडिकल मेकॅनिझम. फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार ही रिॲक्शन होत असते. मेकॅनिझम म्हणजेच काय, स्टेप बाय स्टेप कन्व्हर्जन ऑफ हाऊ दी रिॲक्टंट इज कन्वर्टेड इन टू प्रोडक्ट्स. ओके, रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये कसं होत असतं ह्याचं स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्शन म्हणजे मेकॅनिझम असतं. आता फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार ही क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन होत असतं. चेन रिॲक्शन आहे. कंटिन्युअसली जोपर्यंत कार्बन ॲटमचे हायड्रोजन रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत रिॲक्शन कंटिन्यू होत असते. आता हे फ्री रॅडिकल मेकॅनिझम आपण स्टडी करणार आहे ही क्लोरिनेशन ऑफ मिथेनसाठी. ओके, बघा इथं ही फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉर्मेशन ऑफ मिथेन, फॉर्मेशन ऑफ मिथाइल क्लोराइड और क्लोरिनेशन ऑफ मिथेन. Chlorination of methane by free radical mechanism. By free radical mechanism. Okay. Chlorination of methane by free radical mechanism. हे आता कसं होणार लक्षात घ्या. सुरुवातीला
हे क्लोरिनेशन ऑफ मिथेन जे होणार आहे हे 3 स्टेपमध्ये होत असतं. पहिली स्टेप याच्यामध्ये स्टेप फर्स्ट ती आपली चेन इनिशिएशन स्टेप. चेन इनिशिएशन स्टेप ह्या 3 स्टेपमध्ये होत असतं. चेन इनिशिएशन स्टेप. आता चेन इनिशिएशन स्टेप आहे ह्याच्यामध्ये क्लोरीनचा फ्री रॅडिकल आहे, ह्याचं फॉर्मेशन होत असतं. क्लोरीन फ्री रॅडिकल कसा तयार होतो तर क्लोरीनचा मॉलिक्यूल हा होमोलायटिकली ब्रेक होत असतो, होमोलायसिस होत असतं, होमोलायटिक क्लिवेज होत असतं. होमोलायटिक क्लिवेज बघितलं आपण लास्ट टॉपिकमध्ये. काय होतं होमोलायटिक क्लिवेज? सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स, ओके, टू फॉर्म फ्री रॅडिकल्स. ओके, फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं सिमेट्रिकल कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक झाला की. ओके, बघा याच्यामध्ये क्लोरीनचा फ्री रॅडिकल आहे. क्लोरीन मॉलिक्यूल आपण कसं लिहितोय? Cl2 असा लिहितोय ना. Cl2 मध्ये 2 क्लोरीनच्या ॲटममध्ये सिंगल बॉन्ड असणार आहे. Cl सिंगल बॉन्ड Cl, बरोबर आहे. हा क्लोरीन आहे. तर लक्षात घ्या हा क्लोरीन काय करतोय बघा, क्लोरीनचा मॉलिक्यूल ह्याचं होमोलायसिस होत असतं किंवा होमोलायटिक क्लिवेज होत असतं. होमोलायटिक क्लिवेजमध्ये 2 क्लोरीनच्या ॲटममधला जो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे तो आपला सिमेट्रिकली ब्रेक होत असतो. सिमेट्रिकली ब्रेक म्हणजे काय? ब्रेक झाल्यावरती 2 इक्वल पार्ट तयार होत असतात. आता इथं एका बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात रे आपले? 2 इलेक्ट्रॉन असतात ना. ओके, आता ब्रेकिंग होत असताना काय होतं बघा, दोन्ही क्लोरीन ॲटमची इलेक्ट्रॉनिटी सेम आहे, त्यामुळं बॉन्ड ब्रेक झाल्यावरती प्रत्येक क्लोरीन ॲटम हा एक इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेत असतो. तो सिंगल इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्याची जे ॲरो आहे तो कसा दाखवतो आपण? हाफ हेडेड कर्वड ॲरो म्हणतो आपण याला. हाफ हेडेड आहे आणि कर्वड आहे. चल का, ही आपला फुल हेडेड ॲरो ना, हे सांगितले तुम्हाला. हा कसा आहे? हाफ हेडेड. आणि हा कसा होणार मग? हाफ हेडेड कर्वड ॲरो, बरोबर नाही? या हाफ हेडेड कर्वड ॲरोनं आपण सिंगल इलेक्ट्रॉन विड्रॉ कसा केला होतो ते दाखवत आहे. होमोलायसिस होत असतं, इथून असा बॉन्ड आपला ब्रेक होत असतो. एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, प्रत्येक क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेत असतो आणि फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं. इथं होमोलायसिस टेक्स प्लेस. हे होमोलायसिस कोण येत असतं? इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. ओके, अल्ट्राव्हायलेट लाईटच्या प्रेसमध्ये. ओके, होमोलायसिस झालं की आपल्याला क्लोरीनचा फ्री रॅडिकल मिळणार. इथे क्लोरीन फ्री रॅडिकल, इथे क्लोरीन फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल, क्लोरीन फ्री रॅडिकल. आता फ्री रॅडिकल काय असतो आपला? फ्री रॅडिकल इज हायली रिॲक्टिव्ह स्पेसिस विच इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, ओके, अँड कंटेन्स 1 अनपेड इलेक्ट्रॉन्स और 1 ऑड इलेक्ट्रॉन्स. ओके, ह्याच्यावरती 1 ऑड इलेक्ट्रॉन असतो. हायली रिॲक्टिव्ह असतो कारण की ह्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. आता मग ही पहिली इनिशिएशन स्टेप झाली, फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन. सेकंड स्टेप काय असते बघा ह्याच्यामध्ये? चेन प्रोपॅगेशन स्टेप. सेकंड काय आपली? चेन प्रोपॅगेशन स्टेप. आता प्रोपॅगेशन स्टेपमध्ये चेन इन्क्रीज कशी होत असते ते आपल्याला बघायचं आहे. आता इथं तर क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला. क्लोरीन फ्री रॅडिकल मिथेन मॉलिक्यूलवरती अटॅक करत असतो. मिथेनचा मॉलिक्यूल कसा असतो बघा? मिथेन आपला CH4 आहे, तो आपण कसा लिहितो बघा? CH4 हा CH3 सिंगल बॉन्ड H असा मी लिहितो, म्हणजे हा मिथेन झाला आपला. CH3H. ओके, CH3H म्हणजे हा मिथेन आहे. लक्षात, हा क्लोरीनचा मॉलिक्यूल आहे, त्याच्यापासून आपला क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला आहे. हा क्लोरीन फ्री रॅडिकल हा काय करतो बघा? ह्या मिथेनचा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करत असतो, ह्याच्यावरती तो अटॅक करत असतो. ह्याच्यावरती अटॅक केल्यावरती काय होत असतं लक्षात घ्या ह्यामध्ये. ओके, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे, मिथेन CH4 आहे, आपण स्प्लिट करून दाखवला आहे CH3H, की ह्याच्यावरती त्यानं अटॅक केला, हा क्लोरीनचा फ्री रॅडिकल. ओके, तर लक्षात घ्या इथला सुद्धा बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक होत असतो. ब्रेक झाल्यावरती हा हायड्रोजन एक ऑड इलेक्ट्रॉन काढून घेतो आणि दुसरा हा क्लोरीन
एक ठेचा ऑड इलेक्ट्रॉन इथं सेरिंगमध्ये आणतो, लक्षात घ्या. ओके, इथं असा क्लोरीन ऑड इलेक्ट्रॉन आपला असा इथं सेरिंगमध्ये आणत असतो. आणि हा CH3 ग्रुप एक ऑड इलेक्ट्रॉन विड्रॉ करत असतो. ओके, त्यावेळी लक्षात घ्या हा CH3 ह्याच्यावरती काय तयार होत असतो, आपला एक अनपेड इलेक्ट्रॉनचा ऑड इलेक्ट्रॉन येत असतो. हायड्रोजन एक ऑड इलेक्ट्रॉन काढून घेत असतो आणि क्लोरीनचा एक ऑड इलेक्ट्रॉन, दोन्ही इलेक्ट्रॉन सेरिंगमध्ये आलं तर हायड्रोजन क्लोरीनमध्ये सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन होईल का नाही. एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन आपल्याला लागत असतात, बरोबर आहे ना. की ह्या हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन काढून घेतला रे आणि क्लोरीनचा एक ऑड इलेक्ट्रॉन, हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं सेरिंगमध्ये आले तर इथं काय होणार, आपला HClचा मॉलिक्यूल इथं तयार होईल आपला, बरोबर आहे. आणि हा काय झाला आपला फ्री रॅडिकल, मिथाइल ग्रुपचा फ्री रॅडिकल झाला म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, मिथाइल फ्री रॅडिकल, बरोबर आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे, मिथाइल फ्री रॅडिकल असं म्हणणार आहे. लक्षात आहे, हा मिथाइल फ्री रॅडिकलचा झाला. आता तयार झाला जो मिथाइल फ्री रॅडिकल आहे, हा मिथाइल फ्री रॅडिकल परत सेकंड क्लोरीनच्या मॉलिक्यूलवरती अटॅक करत असतो, दुसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्यूलवरती अटॅक करणार. बघा इथं सेम हा लिहून घ्यायचं, मिथाइल फ्री रॅडिकल अगेन रिॲक्ट विथ सेकंड क्लोरीन मॉलिक्यूल, सेकंड क्लोरीन मॉलिक्यूलवरती अटॅक करणार. क्लोरीन मॉलिक्यूल Cl2 Cl सिंगल बॉन्ड Cl हे आपण असं दाखवणार आहे. बघा याच्यामध्ये इथला बॉन्ड आपला होमोलॅटिकली ब्रेक होणार इथं अशा पद्धतीनं, बरोबर आहे. परत हा क्लोरीन फ्री रॅडिकल असा होणार आहे. ओके, इथला बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक झाला, लक्षात आहे. हे अशा पद्धतीनं इथं असा ब्रेक होईल, लक्षात. परत लक्षात घ्या इथं काय होणार आहे, हा इथं असा ब्रेक होणार, लक्षात घ्या, बरोबर आहे. हा मिथाइल फ्री रॅडिकल आहे, हा क्लोरीनचा फ्री रॅडिकल आहे, इथं फॉर्म होणार. हा मिथाइल फ्री रॅडिकल एक ऑड इलेक्ट्रॉन आहे ना, इथला बॉन्ड परत ब्रेक होणार आहे, त्यावेळी क्लोरीन एक इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे, हा दुसरा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन काढून घेणार. ह्या क्लोरीननं विड्रॉ केलेला इलेक्ट्रॉन्स आणि मिथाइल फ्री रॅडिकलचा इलेक्ट्रॉन इथं मिथाइल ग्रुप आणि क्लोरीन ह्यांच्यामध्ये सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन होईल. बघा इथं CH3Cl, ओके, हा आपला तयार होईल, प्लस दुसरा आता क्लोरीनचा फ्री रॅडिकल आपला इथं फॉर्म होईल, लक्षात घ्या, बरोबर आहे. आता मग ह्या 2 स्टेप आपल्या कंटिन्युअस होत असतात, कंटिन्युअस थांबत नाही, लक्षात घ्या. ही परत हा तयार झाला क्लोरीन फ्री रॅडिकल परत काय करतो, परत दुसऱ्या मिथेन मॉलिक्यूलवरती अटॅक करत असतो, परत मिथाइल फ्री रॅडिकल आणि HClचं फॉर्मेशन करत असतो. परत हा मिथाइल फ्री रॅडिकल दुसऱ्या क्लोरीनच्या मॉलिक्यूलवरती अटॅक करतो, परत मिथाइल क्लोराइड क्लोरीन फ्री रॅडिकल तयार झाला. क्लोरीन फ्री रॅडिकल परत ह्या मिथेनवरती अटॅक करणार. ओके, ह्या 2 स्टेप आपल्या कंटिन्यू होत असतात, लक्षात घ्या, कंटिन्युअस होत असतात, रिपीटेड अगेन अँड अगेन. ओके, हे आपला मिथाइल क्लोराइड झाला. ह्या 2 स्टेप आपल्या कंटिन्यू होत असतात. मग ह्या 2 स्टेपची ओव्हरऑल रिॲक्शन आपली कशी येणार बघा. इथं हा मिथाइल फ्री रॅडिकलला हा मिथाइल फ्री रॅडिकल आपला कॅन्सल होईल, इथल्या क्लोरीन फ्री रॅडिकलला हा क्लोरीन फ्री रॅडिकल कॅन्सल होईल. इथं राहणार आहे फक्त CH3H म्हणजे कोण आलं रे CH4 प्लस इथला Cl सिंगल बॉन्ड Cl म्हणजे क्लोरीन आहे Cl2 आणि इथं आपला CH3Cl आणि इकडे कोण येणार HCl, बरोबर. हा HClचं फॉर्मेशन झालं आपलं. ओके, हा आपला मिथेनचं क्लोरिनेशन झालं की मिथाइल क्लोराइडचं फॉर्मेशन होतं, असं स्टेप बाय स्टेप होत असतं, लक्षात घ्या. ओके, हा मिथेन आहे, हा मिथाइल क्लोराइडचं फॉर्मेशन झालं. आता ह्यानंतर हा तयार झाला क्लोरीन फ्री रॅडिकल, हा डिकम्पोज करायचा ब्रेक केला तरच रिॲक्शन ही स्टॉप होणार आहे, नाहीतर कंटिन्युअसली ह्या मिथाइल क्लोराइडचं फॉर्मेशन व्हायला चालू होणार, लक्षात घ्या. की ही काय थांबणार आहे ना, ही परत ह्या मिथेनवरती अटॅक करणार आणि मिथाइल फ्री रॅडिकल तयार करणार, परत मिथाइल फ्री रॅडिकल दुसऱ्या क्लोरीन मॉलिक्यूलवरती अटॅक करणार आणि मिथिल क्लोराइडचं फॉर्मेशन करणार आहे, बरोबर आहे. ह्या 2 स्टेप कंटिन्यू होत असतात, त्यामुळे आपल्याला चेन आता स्टॉप करायचं आहे. आता तर काय केलं पाहिजे बघा, चेन टर्मिनेशन स्टेप आपण इथे घेणार आहे.
चेन टर्मिनेशन स्टेप, थर्ड याच्यामधली चेन आता टर्मिनेट करायचं, आपल्याला स्टॉप करायचं. चेन टर्मिनेशन स्टेप. आता चेन टर्मिनेशन स्टेपमध्ये काय येणार लक्षात घ्या. टर्मिनेशन स्टेपमध्ये इथं आपल्याला चेन स्टॉप करायचं तर काय केलं पाहिजे, 3 पॉसिबल आहेत. चेन टर्मिनेट करायचं तर 2 क्लोरीन फ्री रॅडिकल एकमेकाला कंबाईन केले पाहिजेत. 2 क्लोरीनचे फ्री रॅडिकल यांचं कॉम्बिनेशन केलं की आपला Cl2 मॉलिक्यूल मिळेल आणि रिॲक्शन आपली स्टॉप होईल. किंवा 2 मिथाइल फ्री रॅडिकल यांचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे, काही तर तयार होऊन द्या. ओके, तरच रिॲक्शन आपली स्टॉप होईल. 2 मिथाइल फ्री रॅडिकलचं कॉम्बिनेशन केलं तर CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा इथेन मॉलिक्यूल फॉर्म होऊन रिॲक्शन आपली स्टॉप होईल. किंवा एक मिथाइल फ्री रॅडिकल बरोबर आहे आणि दुसरा क्लोरीन फ्री रॅडिकल, ह्या दोघांची कॉम्बिनेशन झाल्यावरती आपला इथं मिथाइल क्लोराईड मिळेल CH3Cl आणि रिॲक्शन आपली स्टॉप होईल लक्षात घ्या. ओके, अशा 3 स्टेप यूज करून आपण रिॲक्शन टर्मिनेट किंवा स्टॉप करू शकतो. चल का, अशा पद्धतीने हे क्लोरिनेशन ऑफ मिथेन होत असतं. अशाच पद्धतीनं ब्रोमिनेशन पण होत असतं. Clच्या ठिकाणी फक्त ब्रोमिन तुम्ही घ्यायचा. चल का, असंच होत असतं लक्षात आहे. ओके, लक्षात आहे का. क्लोरिनेशन अँड ब्रोमिनेशन ही आपली चेन रिॲक्शन आहे, फ्री रॅडिकल मेकॅनिझमनुसार होत असते, फ्री रॅडिकल फॉर्मेशन. ओके, तुम्हाला फ्री रॅडिकल मेकॅनिझम विचारलं तर तुम्ही ह्या पद्धतीने लिहायचं लक्षात घ्या. 3 मार्क्ससाठी असं येणार. त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्याच्यामध्ये आपली आता कंबशन रिॲक्शन. इथं हॅलोजनेशन ऑफ अल्केन ही रिॲक्शन आपली झालेली आहे. नेक्स्ट रिॲक्शन ऑफ अल्केन, कंबशन ऑफ अल्केन. कंबशन ऑफ अल्केन. आता अल्केनचं कंबशन करायचं आपल्याला. कंबशन म्हणजेच काय, बर्निंग ऑफ अल्केन. अल्केनचं बर्निंग कसं करायचं आहे, बर्न होत असतो अल्केन. अल्केन ऑन हिटिंग इन प्रेझेन्स ऑफ एअर. ओके, अल्केन on heating in presence of air, in presence of air or oxygen, or oxygen. Alkane on heating in presence of air or oxygen. ओके, एअर किंवा ऑक्सिजनच्या प्रेसमध्ये आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं. ओके, आर कम्प्लिटली ऑक्सिडाइज टू कार्बन डायऑक्साइड on heating in presence of air or oxygen. On completely oxidized up, on completely oxidized up or completely burnt. कंप्लीट ह्यांचं ऑक्सिडेशन होतं किंवा कंप्लीट हे बर्न होतात. बर्न होत असतं लक्षात घ्या. कंप्लीटली बर्न टू गिव्ह कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर, टू गिव्ह CO2 अँड वॉटर, टू गिव्ह CO2 अँड वॉटर. त्यावेळी आपला कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर मिळत असतो. टू गिव्ह CO2 अँड वॉटर विथ evolution of large amount of heat, evolution of large amount of heat. Therefore alkanes are act as a fuels. ओके, त्यामुळे अल्केनचा यूज आपण फ्युएल म्हणून करत असतो. चला, अल्केनला आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं एअरच्या प्रेझेन्समध्ये किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये, तर त्यांचं कंप्लीट ऑक्सिडेशन किंवा बर्निंग होत असतं लक्षात घ्या. कंप्लीट ऑक्सिडाइज होत असतात किंवा बर्न होत असतात. ओके, त्यावेळी आपल्याला काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचं मॉलिक्यूल मिळणार आहे लक्षात. आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळत असतं त्यावेळी
लार्ज अमाऊंट ऑफ हीट आपली बाहेर पडत असते, हीट जास्त रिप्लेस होत असते, बाहेर पडत असते. हीट बाहेर पडत असल्यामुळं अल्केन ही फ्युएल म्हणून ॲक्ट होतात. आता आपण जनरल रिॲक्शन इथे घेऊया. पर्टिक्युलर आपण अल्केन घेतला असेल, फर्स्ट मेंबर मिथेन असेल. कुठलाही अल्केन तुम्ही किंवा हायड्रोकार्बन घेऊ शकता. त्या हायड्रोकार्बनचं बर्निंग केलं की CO2 आणि H2 मिळणार आहे. बर्न होण्यासाठी ऑक्सिजन लागत असतो ना, ऑक्सिजन किंवा एअर लागत असते. मग आता ऑक्सिजन आपण इथे लिहिणार O2, बर्निंग केले की CO2 आणि H2 आपल्याला मिळणार आहे. ओके, CO2 आणि H2 मिळणार आहे. आता ही रिॲक्शन तुम्ही बॅलन्स करा. कार्बन एक कसं आहे, CO2 लिहिला तुम्ही, हायड्रोजन 4 आहेत, त्यासाठी तुम्ही इथे काय लिहिणार आहे, 2 मॉलिक्युल्स ऑफ H2O. बरोबर, ऑक्सिजन किती झाले, मग 4 ऑक्सिजन झाले, त्यासाठी इथं तुम्ही 2O2 लिहू शकता. बरोबर आहे. ओके, अशा पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळणार आहे विथ इव्हॉल्युशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. डेल्टा एच म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन, दॅट इज एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणतो आपण. लार्ज अमाऊंट ऑफ हीट इथं लिबरेट होत असते, लक्षात घ्या. तेवढी हीट बाहेर पडत असते आपली. ओके, बाहेर पडणारी हीट आपण निगेटिव्ह दाखवत असतो, लक्षात घ्या. सिस्टीममधून बाहेर पडणारी हीट डेल्टा एचवाली निगेटिव्ह असते. ही पर्टिक्युलर किलोजूल पर मोल असते, लक्षात घ्या. 1 मोल मिथेनचा बर्न केल्यावरती किती हीट बाहेर पडत असते, ही आपली किलोजूल पर मोल असते. आता इथं दिलेलं आहे, ओके, -890 किलोजूल पर मोल. एवढं 1 मोल मिथेनचं बर्निंग किंवा ऑक्सिडेशन केल्यावरती हीट आपली लिबरेट होत असते किंवा बाहेर पडत असते. ओके, लक्षात आहे. आता मग समजा तुम्ही इथं दुसरा घेतला असेल, समजा ब्युटेन घेतला असेल. ब्युटेन आपला कसं येणार आहे, C4H10. बरोबर आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला अल्केनचा काय, जनरल फॉर्म्युला CnH2n+2 आहे ना. एन किती म्हणजे कार्बन ॲटम्स, त्याच्या डबल करून 2 ॲड करायचे म्हणजे हायड्रोजन तेवढे असणार आहेत. ओके, C4H10. सेम ऑक्सिजनच्या प्लेसमध्ये आपण हीटिंग करणार त्यावेळी तुम्हाला CO2 मिळणार आहे. कुठलाही हायड्रोकार्बन बर्निंग केली की CO2 आणि H2O मिळणार आहे. इथं सुद्धा लार्ज अमाऊंट ऑफ हीट आपली हीट ऑफ कंबशन, याला डेल्टा HC सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, हीट ऑफ कंबशन. ओके, किंवा डेल्टा एच सुद्धा म्हणू शकतो. इथं सुद्धा लार्ज अमाऊंट ऑफ हीट आपली लिबरेट होत असते. ओके, बघा इथं -2875.84 किलोजूल पर मोल एवढ्या क्वांटिटीमध्ये आपली हीट लिबरेट होत असते, बाहेर पडत असते. त्यामुळं अल्केन हे आपले सगळे फ्युएल म्हणून ॲक्ट होतात, चल का, ॲक्ट ॲज अ फ्युएल्स. ओके, बघा इथं ह्यामध्ये आता बॅलन्स करून लिहा. कार्बन आपले 4 आहेत, त्यासाठी इथं आपले काय येणार आहे, 4 CO2 लिहा इथं. ओके, 4 CO2. त्यानंतर बघा हायड्रोजन 10 आहेत, त्यासाठी इथं 5H2 लिहा. 5 × 2 10 होणार. आता ऑक्सिजन किती झाले बघा, इथं 5 आणि ही 8. बरोबर आहे. 8 आणि 5 आपले 13 झाले. इथं 13 ऑक्सिजन म्हणजे O2च्या फॉर्ममध्ये लिहायचे असतील तर लक्षात घ्या, ही कशी लिहिणार, 13 म्हणजे आपले 6.5 न लिहिता आपण काय लिहितो, 13/2 असं लिहितो. 13/2 म्हणजे 6.5 O2 ना, बरोबर की नाही. ओके, 13/2 O2. ही अशा पद्धतीने आपल्याला ही रिॲक्शन लिहिता येईल. कुठलाही हायड्रोकार्बन असेल किंवा अल्केन असेल, याचं बर्निंग केलं की आपल्याला CO2 आणि H2O मिळतो आणि लार्ज अमाऊंट ऑफ हीट आपली लिबरेट होत असते, चल का. तेवढी हीट आपली बाहेर पडत असते. आता जनरल जर आपण घेतला असेल, जनरल रिॲक्शन बघा, तर जनरल रिॲक्शन CnH2n+2 CnH2n+2 हा आपला कुणाचा फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला अल्केनचा आहे ना. हा आपला अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे, अल्केन. आता इथं ऑक्सिजन किती लागतात बघा, जनरल पॅटर्नमध्ये आपण लिहिणार आहे. किती लागणार बघा, 3n+1 3n+1/2 O2. 3n+1/2 O2 हा आपला असणार आहे, लक्षात आहे. 3n+1/2 O2 इट गिव्स
it gives NCO2. Okay, it gives NCO2 plus N plus 1 H2O, N plus 1 H2O प्लस हीट. ओके, आणि हीट बाहेर पडत असते आपली की ही जनरल रिॲक्शन आहे. आता तुम्ही इथं चेक करू शकता CnH2n+2 अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे. एन म्हणजे काय, एन म्हणजे काय असतो, नंबर ऑफ कार्बन एटम्स. किती कार्बन एटम्स आहेत, इथं एकच आहे ना. एनची व्हॅल्यू 1 घेतली तर ही CH4 होईल का नाही. इथं 2 × 1 2 + 2 4. एनची व्हॅल्यू 1 घ्या, इथं CH4 होईल का नाही. एनची व्हॅल्यू आता 1 घेतली आपण, मग इथे 1 घ्या. 3 × 1 1, 3 + 1 4 झालं ना. 4/2 म्हणजे 2 ना. 2 O2 झाले, 2 O2 आहेत, बरोबर आहे. परत इकडे बघा, NCO2 मध्ये N म्हणजे नंबर ऑफ कार्बन एटम्स एकच आहे ना, त्यामुळे एनची व्हॅल्यू 1 आहे. NCO2 झाले. N + 1 H2O, 1 + 1 2 H2 झाले, 2 H2 आहेत, बरोबर आहे. प्लस हीट, त्यापैकी हे सुद्धा तुम्ही घेऊन बघू शकता, सेम असंच येणार आहे. लक्षाल का. हे आपलं जनरल फॉर्म आहे अल्केनचा, लक्षात घ्या. ह्या पॅटर्नमध्ये आपली अल्केनच्या रिॲक्शन आपल्या होत असणार आहेत. लक्षात आहे, समजलं सगळ्यांना की ही कंबशन ऑफ अल्केनची रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये स्टडी करणार आहे पुढची रिॲक्शन, दॅट इज द पायरोलायसिस ऑफ अल्केन्स. बघा, पायरोलायसिस ऑफ अल्केन्स. तर अल्केनचं पायरोलायसिस करायचं आहे. तर पायरोलायसिस कशा म्हणायचं बघा. पायरोलायसिस, अल्केन ऑन हीटिंग, अल्केन ऑन हीटिंग. अल्केनला आपण हीट करणार. अल्केन ऑन हीटिंग at higher temperature, at higher temperature, alkanes on heating at higher temperature in absence of air. Alkane on heating at higher temperature in absence of air. एअरच्या अब्सेन्समध्ये डिकम्पोज, इन अब्सेन्स ऑफ एअर डिकम्पोज टू लोअर अल्केन्स, डिकम्पोज टू लोअर अल्केन्स, डिकम्पोज टू लोअर अल्केन्स, अल्किन्स and okay, lower alkanes, alkenes and hydrogen. Okay, लक्षाल का. Decompose lower alkanes, alkenes and hydrogen. This is known as pyrolysis. Okay. Decompose to म्हणा. Okay, decompose to give lower alkanes, alkenes and hydrogen. This is known as pyrolysis. Okay, ह्यालाच आपण पायरोलायसिस असं म्हणत असतो, लक्षात घ्या. अल्केनचं हाय टेम्परेचरला हिटिंग केलं जातं एअरच्या अब्सेन्समध्ये, त्यावेळी अल्केन डिकम्पोज होतो, म्हणजे ब्रेक होत असतो. डिकम्पोज म्हणजे ब्रेकिंग. ब्रेक झाल्यावरती आपल्याला लोअर अल्केन्स, लोअर अल्केनमध्ये ज्या कार्बनमध्ये कमी, ज्या अल्केनमध्ये कमी कार्बन्स आहेत तो अल्केन मिळत असतो, अल्किन मिळत असतो, म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा कंपाऊंड मिळत असतो, आणि हायड्रोजन मिळत असतो, म्हणजे H2 मिळत असतो. ओके, बघा इथं आता आपण इथं ह्या पायरोलायसिसमध्ये दोन असतात. ह्यामध्ये एक असतं ते डिहायड्रोजनेशन,
ह्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत पॅरालिसिस ऑफ अल्केनचे. एक डिहायड्रोजनेशन, ह्यामध्ये असतं डिहायड्रोजनेशन इन्व्हॉल्व्स इट इन्व्हॉल्व्स ब्रेकिंग ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. ओके, याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतो डिहायड्रोजनेशनमध्ये. ह्याचं एक एक्झाम्पल घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH3. ओके, ह्याच्यामध्ये बघा CH3 सिंगल बॉन्ड CH3 आहे. ओके, हेच आपण जर स्पीड करून दाखवलं तर लक्षात घ्या हे कसं होईल बघा. CH3 सिंगल बॉन्ड CH3, एका कार्बनला किती हायड्रोजन आपले अटॅच आहेत? 3 हायड्रोजन अटॅच आहेत. एका कार्बनला 3 हायड्रोजन बॉन्ड अटॅच आहेत, कार्बन हायड्रोजन. आता डिहायड्रोजनेशनमध्ये काय होतं? ब्रेकिंग ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड आपला इथं ब्रेक होत असतो. मग कुठलाही एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड तुम्ही ब्रेक करा. लक्षात, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड एक ब्रेक झाला समजा, आणि परत इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, तर काय राहिलं बघा, हा हायड्रोजन निघून गेला ना, आणि हा एक हायड्रोजन आपला रिमूव्ह झाला. राहिलं कोण? ह्या कार्बनला 2 हायड्रोजन, ह्या कार्बनला पण 2 हायड्रोजन, आणि कार्बनच्या मध्ये कोण येणार? मग डबल बॉन्ड येणार ना. चल का, कार्बनची व्हॅलेन्सी 4 आपली. मग इथे काय ना तुमचा CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस काय होणार? H2 होणार. बरोबर आहे की नाही? H2चं फॉर्मेशन झालं. इथं अल्किन तयार झालं की नाही रे? कार्बन डबल बॉन्डमध्ये अल्किन आहे की नाही? अल्किनचं फॉर्मेशन झालं. कुठला अल्किन झाला? इथिन झाला. 2 कार्बनचा अल्किन इथिन. ओके, हा आपला इथेन आहे. चल का, इथेनचं कन्वर्शन इथिनमध्ये झालं. इथं कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतो डिहायड्रोजनेशनमध्ये, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन डिहायड्रोजनेशनमध्ये. ओके, त्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतो. ओके, आता त्यानंतर सेकंड ह्यामध्ये बघा, डिहायड्रोजनेशन नंतर नेक्स्ट आहे ते क्रॅकिंग. डिहायड्रोजनेशन नंतर ह्यामध्ये कोण असतं? क्रॅकिंग असतं. क्रॅकिंगमध्ये काय होतं बघा, इट इन्व्हॉल्व्स, ह्यामध्ये दोन्ही इन्व्हॉल्व झालं असतं. इट इन्व्हॉल्व्स बोथ ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड कार्बन हायड्रोजन बॉन्ड. हे दोन्ही सुद्धा इथं ब्रेक होत असतं. लक्षात घ्या, कार्बन आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होत असतात क्रॅकिंगमध्ये. आणि क्रॅकिंगमध्ये आपल्याला लोअर अल्किन आणि हायड्रोजन मिळत असतो. म्हणजे जास्त कार्बन असताना अल्केनपासून कमी कार्बन असताना अल्केन मिळतो आणि हायड्रोजन मिळत असतो. आता याचं एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा इथं आपण इथे घेतला असेल CH3 CH2 CH3. हा आपला अल्केन आहे. लक्षात आलं. टोटल कार्बन किती आहेत आपले? 6 आहेत. 6 कार्बनचा कोण झाला रे? हेक्सेन झाला. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्ट कसे मिळतात हे बघायचं आहे. क्रॅकिंग करणार आहे आपण हाय टेम्परेचरला हिटिंग करणार आहे, जवळपास 773 केल्विन टेम्परेचर. ओके, ह्या टेम्परेचरला इथं सुद्धा आपण स्ट्रॉंग हिटिंग करणार आहे. ओके, तर आपल्याला 3 प्रोडक्ट आपल्या इथे मिळू शकतात. ते कुठले आहेत हे लक्षात घ्या. पहिल्या याच्यामध्ये आपण लिहिणार आहे. ओके, फर्स्ट पहिल्या याच्यामध्ये काय मिळेल बघा, आपल्याला इथं इथला ह्यामध्ये पहिल्यांदा डिहायड्रोजनेशन झालं, म्हणजे कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला. तर कसं होणार आहे बघा, कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यावरती आपल्याला इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल. हा जो CH3 आहे इथं कसं होणार बघा, इथे एक हायड्रोजन मी स्प्लिट करून दाखवतो समजण्यासाठी. ओके, इथं CH2H असं मी घेतो. काय होईल बघा,
इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल, इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होईल. हे दोन हायड्रोजन मिळून काय होणार, H2 बाहेर पडणार आणि ह्या कार्बन कार्बनमध्ये काय येणार, डबल बॉन्ड येणार. चल का, त्यामुळे आपल्याला पहिलं कंपाऊंड कसं मिळेल पायरोलिसिससाठी CH3 CH2 CH2 बरोबर आहे. हे ॲज इट इज इथं पर्यंत CH2 इथं CH डबल बॉन्ड काय येणार CH2 प्लस H2 होणार, बरं आहे की नाही. इथं डबल बॉन्ड येणार ना शेवटच्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आणि हायड्रोजन H2 होणार. इथं काय झालं आहे, कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला आहे ना, म्हणजे डिहायड्रोजनेशनमध्ये आपल्याला अल्किन आणि काय मिळतो, हायड्रोजन मिळत असतो. चल का, ह्या अल्किनचं नेम काय सांगा, 6 कार्बनचा अल्किन काय रे, हेक्सिन ना. एक नंबरलाच डबल बॉन्ड आहे त्यामुळे 1 इन म्हणायची गरज नाही, मध्ये असं तर म्हणलं असतं आपण. आणि हा हायड्रोजन आपला तयार झाला, बरं आहे की नाही. हेक्सिन आणि हायड्रोजन झाला. परत बघा दुसरा आता मी इथं दाखवत आहे. परत आणखी कसं आपल्याला इथं ब्रेकिंग मिळेल ते बघायचं. बघा इथं काय करूया आपण आता, इथला हायड्रोजन मी ॲज इट इज ठेवतो. चल का, इथं ॲज इट इज आता लिहा. ओके, इथं CH3 आहे, इथं CH2 आहे आपला, बरोबर. आता काय होणार बघा, ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन बॉन्ड दोन्हीसुद्धा आपल्या इथं ब्रेक होणार आहेत. कसे ब्रेक होणार लक्षात घ्या. इथून आपला बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथला कार्बन कार्बन आपला ब्रेक होणार आहे. लक्षात, इथला कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि परत लक्षात घ्या काय होणार आहे बघा. इथं आता मी समजण्यासाठी काय करतो, इथला CH2 मधला एक हायड्रोजन मी इथं दाखवतो. इथला कार्बन कार्बन तर ब्रेक झाला, म्हणजे हा CH2 CH3 सेपरेट झाला आणि हा पार्ट इकडं सेपरेट झाला आणि इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड आपला ब्रेक होईल, बरोबर आहे. इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यावरती काय होईल, CH3 CH2 CH, इथं काय होणार, डबल बॉन्ड येणार ना, डबल बॉन्ड CH2 आणि इकडं CH2 CH3ला एक H ॲड होईल, म्हणजे काय होणार इकडं CH3 सिंगल बॉन्ड CH3, बरोबर आहे. इथं तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, तो प्रोडक्ट कसा येईल बघा, लक्षात घ्या. ह्यामध्ये CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस काय होणार CH3 CH2. ओके, आणि त्याला कोण येणार आहे, इथला हायड्रोजन येणार आहे. त्यावेळी आपल्याला काय मिळणार, CH3 सिंगल बॉन्ड CH3, बरोबर. आता हा काय झाला रे, अल्किन झाला ना, डबल बॉन्ड आहे म्हणल्यावर. कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन, ह्याचं नेम काय, 4 कार्बनचा अल्किन आहे. नेम काय याचं, 1 ब्युटीन किंवा ब्युटीन डायरेक्ट म्हणू शकता. एक नंबरला डबल बॉन्ड आहे. आणि इथं काय झालं, 2 कार्बनचा अल्केन इथेन झाला की नाही, इथेन झाला. बघा इथं काय म्हणलं आहे तुम्ही, लोअर अल्केन झालं की नाही. इथं लोअर अल्केनचं फॉर्मेशन. हायर अल्केन कुठला आहे आपला, हेक्सेन आहे. जास्त कार्बन असताना अल्केनपासून कमी कार्बन असताना अल्केन तयार झाला की नाही, म्हणून ह्याला काय म्हणायचं, लोअर अल्केन असं म्हणायचं. ओके, आणि अल्किन झालं की नाही, अल्किन. ओके, आता नेक्स्ट बघा पुढं, नेक्स्ट कसं होईल बघा. ह्याच्यामध्ये कुठले प्रोडक्ट्स मिळणार बघा ह्याच्यामध्ये. आता हे परत मी ॲज इट इज लिहितो सगळं आपलं. ओके, इथं आपले 2 हायड्रोजन होते, इथं मी ॲज इट इज दाखवले. बघा परत आता क्रॅकिंग परत कसं होणार आहे, क्रॅकिंग ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन बॉन्ड. बघा इथं आता आपले प्रोडक्ट्स 3 प्रोडक्ट आपल्या इथं मिळणार आहेत. ते प्रोडक्ट कुठले आहेत ते आपल्याला बघायचं. पहिला बॉन्ड इथला ब्रेक होणार, लक्षात घ्या. इथला हा बॉन्ड आपला पहिल्यांदा ब्रेक होईल असं इथला. ओके, इथला बॉन्ड आपला ब्रेक झाला आता, म्हणजे हा CH3 सेपरेट झाला. परत मी काय करतो आहे लक्षात घ्या. परत इथला बॉन्ड ब्रेक करतो आहे, इथला जे 2 ठिकाणी कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झाला आहे. आता इथला पण ब्रेक झाला आणि इथला पण ब्रेक झाला आहे, लक्षात आहे.
आता मग काय होणार बघा, परत लक्षात घ्यायचं, परत कसं होणार आहे बघा, इथला हा जो CH2 आहे हा ब्रेक होणार आहे, इथला असं ब्रेकिंग होणार, लक्षात घ्या, हे असं ब्रेकिंग होणार आहे. इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यावरती इथं CH डबल बॉन्ड CH2 होणार आहे, इथं CH डबल बॉन्ड CH2 होणार आहे, लक्षात घ्या ह्याच्यामध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथला एक आपला असा हायड्रोजन कार्बन हायड्रोजन मी इकडे दाखवतोय, इथला एक असा ब्रेक होणार आहे. काय काय मिळेल तुम्हाला बघायचे, पहिल्यांदा पहिला प्रोडक्ट मिळणार आहे CH3, इथं CH, लक्षात आहे CH, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला आहे, इथं डबल बॉन्ड CH2 येणार, डबल बॉन्ड CH2 इथं प्लस प्लस. बघा आणखी काय होणार आहे, आता इकडलं राहिलं, इथं काय होणार आहे, इथला बॉन्ड परत ब्रेक झाला आहे, लक्षात घ्या. ओके, इथं लक्षात घ्या, इथला बॉन्ड ब्रेक होणार नाही, हे ॲज इट इज ठेवा. ओके, काय होणार, इथला बॉन्ड ब्रेक झाला आहे CH2, इथं काय होणार, डबल बॉन्ड CH2 चल का, इथं डबल बॉन्ड येणार CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस प्लस. काय आता आणखी राहिला, इकडं फक्त CH3 राहिला आहे ना, इथला CH3 आणि इथला ब्रेक झाला कार्बन हायड्रोजन बॉन्डमधला हायड्रोजन हा H आणि इकडला CH3, इथं काय मिळणार, CH4 मिळणार. ओके, CH4 मिळणार तुम्हाला. अशा पद्धतीने हे 3 प्रोडक्ट मिळतील, असाल का, हे 2 अल्किन मिळतील आणि एक लोअर अल्किन मिळेल, कमी कार्बनचा अल्किन. ओके, ह्याचं नेम काय, 3 कार्बनचा प्रोपीन, बरोबर आहे, प्रोपीन झाला, हा काय झाला, इथिन झाला, 2 कार्बनचा अल्किन इथिन, बरोबर आहे. परत हा काय झाला रे, 1 कार्बनचा अल्केन मिथेन झाला, बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही पायरोलिसिस ऑफ अल्केन मिळणार आहे. लक्षात आलं की सगळ्यांना, पायरोलिसिस ऑफ अल्केन कसे केले समजले. डिहायड्रोजनेशन आणि क्रॅकिंग दोन्हीसुद्धा इथं होत असणार आहे. अल्केनचं हाय टेम्परेचरला एअरच्या अब्सेन्समध्ये आपण हिटिंग केलं तर अल्केन ब्रेक होत असतो, डिकम्पोज होत असतो, त्यावेळी आपल्याला लोअर अल्केन, अल्किन आणि हायड्रोजन मिळत असतो. ओके, मिळालं आहे की नाही आपल्याला, अल्किन मिळालं आहे, हायड्रोजन मिळालं आहे. लोअर लक्षाल का, लोअर अल्केन मिळालं आहे, कमी कार्बनचा अल्केन, अल्किन मिळालं आहे. परत हे 2 अल्किन आणि अल्केन मिळालं आहे, लक्षाल का. समजले का, परत सांगायला गेलं हे समजले ना, कसं केलं लक्षात आलं की. ओके, हे पायरोलिसिस ऑफ अल्केन आहे. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, तुम्हाला दुसरी एखादी रिॲक्शन ह्याच्यामध्ये दिली असेल तर तुम्ही हे असं करू शकता, CH3 CH2 CH3 असं दिलं असेल, हा कोण आहे रे, प्रोपेन आहे. ओके, तर ह्यामध्ये बघा 2 प्रोडक्ट मिळू शकतात, एक डिहायड्रोजनेशनचा आणि एक क्रॅकिंगचा. कसे मिळणार बघा, हाय टेम्परेचरला आपण हिटिंग केलं आहे तर इथं बघा, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड, इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, तर काय मिळेल तुम्हाला, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस H2 मिळणार, बरोबर आहे. इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, H मिळून तिकडं H2 झाला, डबल बॉन्ड. इथं नेम काय राहायचं, हा काय झाला, प्रोपीन आणि हा आपला हायड्रोजन आहे. आणि समजा तुम्हाला कार्बन कार्बन बॉन्ड ही ब्रेक झाला आणि इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ही ब्रेक झाला, इथला कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यावरती काय होणार, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस इथला CH3 आणि ब्रेक झाला हायड्रोजन CH4. ओके, असं मिळेल ना तुम्हाला, बरोबर नाही. हा आपल्याला काय मिळेल, मिथेन, लोअर अल्केन, आणि अल्किन कुठला येणार आहे इथं, इथिन, चल का, हा इथिन मिळेल. ही जे प्रोडक्ट आहे हे आपले दोन्ही प्रोडक्ट कुणाचे आहेत, डिहायड्रोजनेशनचं. इथं डिहायड्रोजनेशन झालं आहे म्हणजे काय झालं रे, ब्रेकिंग ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड, आणि इथं काय झालं आहे, ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन बॉन्डचे प्रोडक्ट्स आहेत, बरोबर आहे की नाही. इथला बॉन्ड ब्रेक झाला रे कार्बन कार्बन, बरोबर आहे, आणि इथला एक कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाला, इथला CH3, इथल्या ब्रेक झालेल्या हायड्रोजन बरोबर CH4 करणार, आणि इथं कार्बन कार्बनमध्ये
डबल बॉन्डचं फॉर्मेशन होईल. हा कुणाचा आहे आपला क्रॅकिंगचे प्रोडक्ट्स आहेत. इथं क्रॅकिंग होणार आहे चल का. अशा पद्धतीनं हे तुम्हाला प्रोपेनसाठी सुद्धा लिहिता लक्षात घ्या. ह्यातलं चल का हे एक्झाम्पल घेतलं आहे, हे घेतलं आहे आपण, परत हे घेतलं आहे चल का. अशा पद्धतीनं तुम्हाला हे पायरलिसिस ऑफ अल्केन करता येईल लक्षात घ्या. समजलं सगळ्यांना, समजले ना. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बनणार आहे आता रिफॉर्मिंग और एरोमेटायझेशन रिॲक्शन. ओके. लक्षात रिफॉर्मिंग और एरोमेटायझेशन. रिफॉर्मिंग और एरोमेटायझेशन कसं होणार आहे बघा लक्षात घ्यायच्यामध्ये. स्ट्रेट चेन अल्केन, स्ट्रेट चेन अल्केन्स ज्या स्ट्रेट चेन अल्केनमध्ये स्ट्रेट चेन अल्केन कंटेनिंग more than 6 carbon atom, more than 6 carbon atom, ज्या स्ट्रेट चेनमध्ये 6 पेक्षा जास्त कार्बन एटम प्रेझेंट आहेत, मोर दॅन 6 कार्बन एटम और 6 to 10 कार्बन एटम. ओके. मोर दॅन 6 कार्बन एटम आर ओके. स्ट्रेट चेन अल्केन कंटेनिंग मोर दॅन 6 कार्बन एटम आर okay, are converted to benzene, are converted to benzene and its homologous, are converted to benzene and its homologous. Okay, on heating under 10 to 20 atmospheric pressure, 10 to 20 atmospheric pressure, about 773 Kelvin temperature. ह्या टेम्परेचरला केल्विन इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट पॅनेडियम पेंटाऑक्साइड P2O5, क्रोमिक ऑक्साइड Cr2O3, मॉलिब्डेनम ऑक्साइड MO2O3 etc. Okay, supported over alumina, that is Al2O3. Alumina आपण Al2O3 असं म्हणतो. Alumina. The reaction involves
simultaneous, the reaction involves simultaneous dehydrogenation and cyclization. Dehydrogenation and cyclization. Okay, dehydrogenation and cyclization, this is known as this reaction is known as aromatization or reforming. Aromatization or reforming. ओके, ह्या रिॲक्शनला आपण ॲरोमॅटायझेशन किंवा काय म्हणतोय रिफॉर्मिंग असं म्हणतो. लक्षात, ज्या स्टेटचेन अल्केनमध्ये 6 पेक्षा जास्त कार्बन आहेत, म्हणजे 6 to 10, चल का की 6 to 10 म्हणजे 6 पेक्षा जास्त एवढे कार्बन असतील तर त्यांचं कन्व्हर्सन बेन्झीन आणि त्यांच्या होमोलॉगसमध्ये होत असतं. बेन्झीन अँड इट्स होमोलॉगस म्हणजे बेन्झीनसारखे कंपाऊंड्स. ऑन हिटिंग अंडर, हिटिंग कधी करायचं 10 to 20 ॲटमॉस्फिअर प्रेशरला, टेम्परेचर 773 केल्विन. कॅटलिस्ट कुठला असताना आपला फॅनेडियम पेंटॉक्साइड, P2O5, क्रोमिक ऑक्साईड, मॉलिब्डेनम ऑक्साईड सपोर्टेड ओव्हर अल्युमिना. अल्युमिना म्हणजे Al2O3. हे कॅटलिस्टच्या प्रेसमध्ये ह्या रिॲक्शनमध्ये सायमल्टेनियस डिहायड्रोजनेशन होत असतं. डिहायड्रोजनेशन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ओके, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, इथं कुठला बॉन्ड ब्रेक होतोय डिहायड्रोजनेशनमध्ये, कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतोय ना, CH. आणि सायक्लायझेशनमध्ये सायक्लिक रिंग तयार होते, बेन्झीनसारखे रिंग तयार होत असते. त्या रिॲक्शनला आपण ॲरोमॅटायझेशन और रिफॉर्मिंग असं म्हणणार आहे. ॲरोमॅटायझेशनमध्ये काय होत असतं, ॲरोमॅटिक कंपाऊंड तयार होतं बेन्झीन, चल का. ओके, ज्याच्यामध्ये अल्टरनेट, डबल आणि सिंगल बॉन्ड असतो ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये, ते तयार होत असतं. ओके, बघा याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल एन हेक्सेन आपण घेतला असेल, CH3 CH2 CH2 CH2. ओके, CH3 हा असा आपला आहे. ह्याला आपण काय म्हणणार आहे, एन हेक्सेन. 6 कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. ॲरोवरती कंडिशन आपण लिहिणार आहे. ह्यातला कुठलाही एक कॅटलिस्ट तुम्ही लिहू शकता. ह्यामध्ये समजा आपण इथं लिहिला असेल फॅनेडियम पेंटॉक्साइड, P2O5. कंडिशनला प्रेशर 10 to 20 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं असेलच. टेम्परेचर किती आपलं 773 केल्विन, ते आपण इथं लिहायचं 773 केल्विन टेम्परेचर. लक्षात, ह्या टेम्परेचरला आता ह्याचं कन्व्हर्सन बेन्झीनमध्ये होतं आहे. बेन्झीनमध्ये कार्बन 6 आहेत ना, आपले 6 कार्बन आहेत, त्यामुळे ह्याचं डायरेक्ट कन्व्हर्सन आपलं बेन्झीनमध्ये होतं. लक्षात घ्या, असं बेन्झीनमध्ये अल्टरनेट, डबल आणि सिंगल बॉन्ड. मग बेन्झीनमध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन असतात. मग इथं किती कार्बन आहेत, 6 कार्बन आणि किती हायड्रोजन आहेत बघा, 6 कार्बन आणि हायड्रोजन किती आहेत, 14 हायड्रोजन आहेत ना, बरं एक नाही. बघा इथं 3 आणि 2 5, 5 and 2 7, 7 2 9, 9 11, 11 आणि 3 आपले 14 हायड्रोजन आहेत. तर लक्षात घ्या, इथं काय होते म्हणून सांगितले, डिहायड्रोजनेशन म्हणजे ब्रेकिंग ऑफ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होऊन फक्त 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन एवढे राहतात इथं. म्हणजे 14 मधून 6 हायड्रोजन गेले, किती हायड्रोजन राहिले आपले, 14 मधून 6 केले आपले हायड्रोजन ॲटम. बेन्झीनमध्ये 8 हायड्रोजन बाहेर पडणार आहेत ना आपले. बेन्झीनमध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन आले, फक्त 8 हायड्रोजन बाहेर पडणार आहेत. 8 हायड्रोजन रिमूव्ह होणार म्हणजे किती कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, 14 मधले फक्त 6 हायड्रोजन राहणार आहेत. म्हणजे 8 कार्बन हायड्रोजन बॉन्ड आपले ब्रेक होणार आहे. लक्षात घ्या, 8 कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाल्यावरती किती हायड्रोजन बाहेर पडले, 8 हायड्रोजन म्हणजे 4H2 मॉलिक्यूल. बरोबर आहे की नाही, 4H2 मॉलिक्यूल आपल्या इथं बाहेर पडले. लक्षात घ्या, 4H2. चल का, 4 हायड्रोजन म्हणजे 8 हायड्रोजनचे ॲटम बाहेर पडले, 4H2 मॉलिक्यूल. हा काय झाला आपला बेन्झीन. लक्षात,
हे आपलं बेन्झीनचं फॉर्मेशन झालं, लक्षात घ्या. लक्षात आहे का. आता ह्यामध्ये बघा ही बेन्झीन झाला. तुम्ही आता दुसरा एक घेतला होमोलॉगस, त्याचं बघूया. आता 7 कार्बनचा तुम्ही एक घ्या, CH3 CH2 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 CH 1 2 3 4 5 6 इथे एक 7 कार्बनचा घेतला. ह्याचं नेम आहे आपलं 7 कार्बनचा N हेप्टेन, नॉर्मल हेप्टेन, सगळे कार्बन स्ट्रक्चरमध्ये. सेम कंडिशन कुठलाही तुम्ही ह्यातला घेऊ शकता. कॅटलिस्ट Cr2O3 10 to 20 ॲटमॉस्फिअर हे ॲलोवरती लिहायचंच. ओके. 773 केल्विन टेम्परेचर. ह्या टेम्परेचरला काय होणार आहे, ह्याचं सायक्लायझेशन आणि डिहायड्रोजनेशन होणार. कार्बन हायड्रोजन बॉन्ड किती ब्रेक होणार आहेत, सेम एवढेच ब्रेक होणार, लक्षात का. त्यावेळी बघा काय होणार आहे, आपला बेन्झीनचं होमोलॉगस म्हणजे बेन्झीनला इथं CH3 ग्रुप अटॅच असणार आहे. बेन्झीनला CH3 अटॅच असेल तर ह्याचं नेम आपलं काय असतं सांगितलं आहे आपण. ओके. लास्ट टॉपिकमध्ये आपलं झालेलं आहे. काय याचं नेम होतं रे, टोलिन. ह्याला आपण टोलिन असं म्हणतोय. जे मिथाइल बेन्झीन, लक्षात घ्या, बेन्झीनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे, हे टोलिनचं फॉर्मेशन होतं. मग किती हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाले इथं. आता N हेप्टेनमध्ये 7 कार्बन आहेत, 7 कार्बन्स आहेत आणि 16 हायड्रोजन ॲटम्स आहेत, लक्षात घ्या. 16 हायड्रोजन ॲटम्स आहेत. त्यातले आता किती राहिले, बेन्झीनमध्ये 6 कार्बन आहेत, 5 हायड्रोजन राहिले आहेत बेन्झीनमध्ये. एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आहे CH3 ग्रुप अटॅच करण्यासाठी. त्यामुळं बेन्झीनमधले 5 हायड्रोजन आणि इकडले 3 किती झाले, 8 हायड्रोजन राहिले. किती मग 8 राहिले ना, अजून 8 हायड्रोजन राहिले म्हणजे 8 कार्बन हायड्रोजन बॉन्ड आपले ब्रेक होणार आहेत. त्यामुळे किती H2 बाहेर पडले रे, इथं पण 4 H2 बाहेर पडले, चल का. 8 कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतात आणि 4 H2 मॉलिक्यूल बाहेर पडतात. ही आपली रिॲक्शन कुठली आहे, डिहायड्रोजनेशन अँड सायक्लायझेशन. म्हणजे कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतात, हायड्रोजन बाहेर पडतात, सायक्लायझेशन म्हणजे सायक्लिक रिंग तयार होते असे, चल का. ही बेन्झीनचं होमोलॉगस आहे, बेन्झीनसारखं आहे की नाही, बेन्झीन अँड इट्स होमोलॉगस. परत तुम्ही N ऑक्टेन घेतला तर काय होणार आहे, इथं इथाइल ग्रुप अटॅच होणार, C2H5 CH2 CH3 ग्रुप येणार बेन्झीनला, लक्षात आहे का. ह्याला काय म्हणायचं आहे, ॲरोमॅटायझेशन ऑर रिफॉर्मिंग रिॲक्शन. ॲरोमॅटिक रिंग तयार होत असते असे, अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड्स, लक्षात आहे ना. ॲरोमॅटायझेशन ऑर रिफॉर्मिंग रिॲक्शन, अंडरस्टँड. ओके. आता त्यानंतर शेवटचा पॉईंट ह्याच्यामधला आहे युजेस ऑफ अल्केन्स. अल्केनचे युजेस काय आहेत आपल्याला बघायचं. युजेस ऑफ अल्केन्स. आता अल्केनचा यूज काय लक्षात घ्या. पहिला यूज मी इथं लिहितोय, फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ अल्केन्स. फर्स्ट 4 मेंबर्स, पहिले 4 मेंबर्स आहेत अल्केनचे, आर यूज्ड ॲज अ फ्युएल्स. ओके. ह्यांचा आपण फ्युएल म्हणून यूज करतो, लक्षात घ्या. फ्युएल, ओके, इंधन म्हणून आपण याचा वापर करतोय. आर यूज्ड ॲज अ फ्युएल्स मेनली फॉर हीटिंग अँड कुकिंग पर्पज. मेनली फॉर हीटिंग अँड कुकिंग पर्पज. मेनली फॉर हीटिंग अँड कुकिंग पर्पज. हीटिंग करण्यासाठी आणि कुकिंग करण्यासाठी घरामध्ये आपण जो गॅस वापरतो तो LPG असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याच्यामध्ये आयसोब्युटेन आणि ब्युटेन असतो, लक्षात घ्या. 4 कार्बन असतात. पहिले 4 मेंबर असणारे मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. हे कुकिंग आणि हीटिंग पर्पजसाठी, हीट करण्यासाठी, गॅस कटिंगला वगैरे यूज करतात बघा. मेटल कट करण्यासाठी किंवा हीटिंग करण्यासाठी, वेल्डिंगमध्ये, ते सगळे आपले 4 कार्बनच्या आतले असतात. ऑक्सिॲसिटिलीन असतो त्याच्यामध्ये गॅस, 4 कार्बनच्या आतले असतात हीटिंग आणि कुकिंग पर्पजसाठी. मग आता मेनली याच्यामध्ये कुठले असतात, LPG आणि CNG. LPG अँड CNG. आता LPGमध्ये कोण असतो आपला, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा आपण कुकिंग पर्पजसाठी वापरत असतो, चल का, घरामध्ये आपण जो वापरतो. आणि CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. हा हीटिंग पर्पज किंवा फ्युएल म्हणून यूज करतो आपण ॲटोमोबाईल्समध्ये, गाड्यांच्यामध्ये. ओके. त्यानंतर सेकंड यूज काय बघा,
CNG पेट्रोल डिझेल यूज्ड ॲज अ फ्युएल फॉर ॲटोमोबाईल्स. CNG असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, हे सगळं CNG पेट्रोल डिझेल यूज्ड ॲज अ फ्युएल फॉर ॲटोमोबाईल्स. ॲटोमोबाईलचं फ्युएल म्हणून यूज करतोय आपण, लक्षात घ्या. ओके, ह्यांच्यावरती गाड्या आपल्या आहेत आता, CNG वरती आहेत, पेट्रोलवरती, डिझेलवरती गाड्या आहेत आपल्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, लिक्विड अल्केन्स आर यूज्ड ॲज अ सॉल्वंट. लोअर लिक्विड अल्केन्स आर यूज्ड ॲज सॉल्वंट. लोअर लिक्विड अल्केन्स आर यूज्ड ॲज अ सॉल्वंट, म्हणजे कमी कार्बन असणारे लिक्विड फॉर्ममधले अल्केन्स हे सॉल्वंट म्हणून यूज करतो आपण. चल का, सॉल्वंट केमिकल रिॲक्शनमध्ये सॉल्वंट म्हणून यूज करतोय आपण. त्यानंतर नेक्स्ट बघा, अल्केन विथ मोर दॅन 35 कार्बन ॲटम्स. अल्केन्स विथ मोर दॅन 35 कार्बन ॲटम्स. अल्केनमध्ये जर 35 कार्बनपेक्षा जास्त कार्बन ॲटम असतील, ओके, आर यूज्ड ॲज अ रोड सरफेसिंग. याला आपण टार असं म्हणतो, कोल टार. ओके, 35 कार्बनच्या वरती असणाऱ्या अल्केनला टार आपण म्हणतो. आर यूज्ड ॲज रोड सरफेसिंग. असेल का, रोड सरफेसिंग रोड करण्यासाठी वापरतात, लक्षात घ्या. कोल टार, डांबर वगैरे असतं ते आपलं, असेल का. ओके, त्याच्यासाठी हे वापरतात, लक्षात घ्या. डांबर आपला अल्केनच आहे, मोर दॅन 35 कार्बन ॲटम, सॉलिड स्टेटमध्ये असतं ते. ओके, रोड सरफेसिंगसाठी वापरतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, वॅक्सेस आर हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स यूज्ड ॲज अ लुब्रिकंट्स. वॅक्सेस, ओके, आर अल्केन्स. वॅक्सेस हे सुद्धा आपले अल्केन्स आहेत, हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स. वॅक्सेस आर अल्केन्स यूज्ड ॲज लुब्रिकंट्स. हे लुब्रिकंट म्हणून यूज करतात. लुब्रिकंटमध्येच काय, वंगण म्हणून गाड्यांच्यामध्ये ग्रेज आपण मारतो बघा, मोठमोठ्या हायवेला ट्रक वगैरे जात असतात, ग्रीस मारतात बघा त्याला. टायरमधने, टायरच्या त्या बेरिंग वगैरे असतात, ग्रीस मारतात बघा सगळे. ते सगळे की वॅक्सेस सगळे लक्षात घ्या. वॅक्सेस लुब्रिकंट्स म्हणून, वंगण म्हणून मारतात ते. दे आर ऑल्सो यूज्ड ॲज प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. ऑल्सो यूज्ड ॲज प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स. कॅन्डल्स, मेणबत्ती तयार करण्यासाठी सॉलिड अल्केन आपण यूज करतो, ज्याच्यामध्ये 20पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स आहेत. ओके, कॅन्डल्स अँड कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक, कॅन्डल्स अँड कार्बन ब्लॅक. कार्बन ब्लॅक म्हणजे कार्बनची आपली काजळी, लक्षात घ्या. कार्बन ब्लॅक, त्या कार्बन ब्लॅकचा यूज कुठं होतो बघा, यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ प्रिंटिंग इंक. कार्बन ब्लॅक यूज्ड इन प्रिंटिंग इंक अँड शू पॉलिश. ओके, बुटांना आपण पॉलिश करतो त्यासाठी ते कार्बन ब्लॅक असतं, लक्षात घ्या. की ते शू पॉलिश करण्यासाठी किंवा प्रिंटिंग इंकमधले, झेरॉक्स मशीनमधले जी इंक आपण टाकत असतो, चल का, ती सगळे आपली कार्बन ब्लॅक असते. अल्केनचं इनकम्प्लीट कंबशन करून कार्बनची काजळी तयार केली आहे, ते लक्षात घ्या. ओके, त्या कार्बनच्या काजळीला आपण कार्बन ब्लॅक म्हणतो. ते प्रिंटिंग इंक आणि शू पॉलिशमध्ये वापरतात. की ही कॅन्डल तयार करण्यासाठी. त्याच्यामध्ये कार्बन ॲटम्स मोर दॅन C21 to C30 असतात, लक्षात घ्या. एवढे कार्बन ॲटम असणार आहे. ही कॅन्डल्स आणि तयार करण्यासाठी यूज करतो आपण, लक्षात आलं. ओके, अशा पद्धतीने हा युजेस ऑफ अल्केन्स होता, समजले सगळ्यांना. ओके, हे सगळे युजेस ऑफ अल्केन्स आहेत. आता यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो आपला अल्किनचा पार्ट आहे. हायड्रोकार्बनमधला आता अल्केनचा पार्ट इथं कंप्लीट झाला आहे. अल्किनचा पार्ट आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, थँक्यू.